नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. पेशंट नसल्यानं देव आणि शिव ड्युटी आवर्स संपण्याआधीच हॉस्पिटलमधून निघाले होते. हॅलो, इतक्या घाईघाईत कुठे निघालायत? डॉक्टर ममता तेवढ्यात तिथे येत बोलली. घरी, शिव बोलला आणि त्याला गाथाचा फोन आला. एक्सक्यूज मी असं म्हणून तो फोनवर बोलत थोडा बाजूला गेला. तुम्ही घरी जाताय? एनी प्रॉब्लेम? ममतानं विचारलं. आज पेशंट नव्हते म्हणून लवकर निघालो, देव बोलला. ग्रेट, मलाही आज जास्त पेशंट नाही आहेत, मीही फ्री आहे. देव चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊन कॉफी घेऊयात, डॉक्टर ममता बोलली. सॉरी ममता, आज मला जरा दुसरीकडे जायचंय, नेक्स्ट टाइम जाऊ, देव बोलला. पण शिव तर म्हणतोय की तुम्ही घरी जाताय. घरी जाण्याआधी एक एक कॉफी तर घेऊ. किती दिवस झाले आपण सोबत वेळच घालवला नाही. देव चल, त्या पोहोचल्यात. शिव तेवढ्यात देवच्या जवळ येत बोलला. बाय ममता. देव आणि शिव तेवढ्यात निघून गेले पटकन. त्या पोहोचल्या? कोण? ममता स्वतःशीच बोलली. इकडे गाथा आणि आशू त्या कॅफेमध्ये बसून त्यांची वाट पाहत होत्या. अजून किती वेळ लागेल यार, मला बोर होतंय, आशू बोलली. शिव तर म्हणाला की आम्ही निघालोय म्हणून, गाथा बोलली. अर्धा तास झाला त्या गोष्टीला, आशू बोलली. अगं त्यांचं हॉस्पिटल इथून बरंच लांब आहे, ट्रॅफिक लागलं असेल तर. पण तू का त्याची बाजू घेतेस? आशू बोलली. म्हणजे ते उशिरा का आले हा पॉइंट पण त्यांना रेटून बोलण्यासाठी उपयोगी पडेल ना मूर्खा. ओके. हां, आधी तर त्यांना असं दाखवायचं की आपण खूप वेळ झाले त्यांची वाट पाहतोय आणि आपणही फार बिझी असतो. ओके, नुसतं हो म्हणू नकोस, तशी ॲक्शन पण कर, नाहीतर त्याला बघताच आईस्क्रीम सारखी पिघळशील. नाही, मी एकदम फोकस्ड आहे, त्याला अजिबात लवकर माफ करणार नाहीये. गुड, हे बघ ते आलेच. कुठे? डफर, समोर बघ, इकडे तिकडे काय बघतीस? आशू ओठातल्या ओठात पुटपुटली. गाथाने समोर पाहिलं तर देव आणि शिव येत होते. ब्लॅक बॉडी फिट शर्ट, त्यावरती ब्ल्यू डेनिम जीन्स आणि फोल्ड केलेल्या बाह्या आणि डोळ्यावरती काळा गॉगल. हँडसम देव आयटीत चालत तिच्याकडेच येत होता आणि तिचे हार्टबीट फास्ट होत होते. आशू, मुझे संभाल यार, आज हा डॉक्टर ब्लॅक शर्टमध्ये खूपच हँडसम दिसतोय. ती नकळतच बोलून उठून उभी राहिली आणि ते पाहून आशूनं कपाळावरती हात मारला. ती बघ गाथा, शिव तिला पाहून बोलला. नेव्ही ब्लू रंगाचा जंपसूट आणि कुरळे केलेले केस मोकळे सोडलेले. एका हातात फुलपाखरू असलेलं ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात ब्रँडेड वॉच. सडपातळ नाजूक गोरीपान गाथा त्याला दिसली. हाय गाथा, शिव तिच्या समोर हात करत बोलला. हाय. तिनं देव समोर हात केला आणि शिव ओठ दाबून हसू लागला. हाय, देव देखील बोलला. हाय आशू, शिव बोलला. हाय, आशू नाक मुरडत बोलली. आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला? शिव आणि देव त्यांच्या समोरच्या चेअरवर बसत बोलले आणि गाथा मात्र उभीच होती. हो, आशू बोलली. नाही, गाथा बोलली. तर आशूने तिला खाली बसवत एक बारीक चिमटा काढला. हा, हो, झाला ना उशीर तुम्हाला, गाथा भानावर येत पटकन बोलली. सॉरी, ट्रॅफिक लागलं होतं, देव बोलला. नो, इट्स ओके, गाथा बोलली. गाथा, आशू दात आवळत तिच्याकडे पाहत बोलली. नो, इट्स नॉट ओके, आम्ही किती वेळ झाले तुमची वाट पाहतोय, गाथा बोलली. नाहीतर काय, एकतर आज आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता, घरी जाऊन प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही लेट आलात, आशू बोलली. कोणता प्रोजेक्ट आशू? गाथा गोंधळून बोलली. शिर्के सरांनी सांगितलंय ना आज, असं काय करतेयस? आशू दात आवळत जबरदस्ती हसत बोलली आणि गाथा समजून गेली. हो, आम्हाला ना खूप अभ्यास आहे, काय ते लवकर बोला, गाथा अगदी आकडू आवाजात बोलली. ओके, माझ्याकडे पण फालतू वेळ नाहीये, मी मुद्द्याचंच बोलतो, देव बोलला. व्हॉट फालतू? आशू बोलली. गाथा हा आपल्या वेळेला फालतू म्हणाला. आशू गाथाकडे पाहून मोठे डोळे करून बोलली. खाल्लीस ना माती, शिव त्याच्या कानात पुटपुटला. व्हॉट डू मीन, आमचा वेळ फालतू आणि तुमचा वेळ कामाचा? गाथा रागानं उभी राहत बोलली. तुम्ही माझ्या मागे लागला होतात. व्हॉट? हो,
तुम्हाला माफी हवी होती म्हणून तुम्ही मला फोन केला होता आणि आम्हाला इथे भेटायला बोलावलं, आणि वरून तुम्हीच म्हणताय की आमचा वेळ फालतोय. गाथा त्याला बोट दाखवून रागात बोलली. देव तर तिचा हा अवतार पाहून चकितच झाला. त्याची प्रत्येक गोष्ट ती उलट अर्थानं घेत होती. देवनं शिवकडे पाहिलं. गाथा त्याच्या आयुष्यातील पहिली अशी मुलगी होती जी त्याला असं बोट दाखवून रागात बोलत होती. कम डाऊन, कम डाऊन. शिव त्याला शांत राहा म्हणून सांगत बोलला. नाहीतर काय, एकतर आम्हाला खूप भूक लागली तरी आम्ही इथे 2 तासांपासून तुमची वाट पाहतोय, त्याचं तुम्हाला काहीच नाही. आशू शिवकडे पाहून रागात बोलली. प्लीज आपण बसून बोलूयात का? तुम्हाला भूक लागली आहे तर आधी सांगायचं ना. वेटर, देवनं हाक मारली. गाथा बस, आधी खाऊन घेऊ. ओके. मग गाथा पुन्हा खाली बसली. येस सर. वेटर टेबलजवळ येऊन आदबीनं देवला बोलला. मॅडमची ऑर्डर घ्या. सांगा तुम्हाला काय हवंय, देव बोलला. हां सांगा काय हवं ते बिनधास्त सांगा, बिल देव देईल ना, शिव बोलला. ऑफकोर्स. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून मला भेटायला आलात त्यासाठी माझ्याकडनं ही छोटीशी ट्रीट, देव बोलला. मग गाथा आणि आशूने एकमेकांकडे पाहिले. ओके, मेन्यू, आशू वेटरला बोलली. मग वेटरनं मेन्यू कार्ड त्यांच्यासमोर केलं. गाथानं त्यातून पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोल्ड कॉफी, कोल्ड ड्रिंक असे 4-5 आयटम मागवले. जा आणि जरा पटकन घेऊन या, देव बोलला. आणि मला, आशू बोलली. देवनं न समजून तिच्याकडे पाहिलं. देव, ही फक्त गाथाची ऑर्डर होती, आशूची अजून बाकी आहे. आशू तुला काय हवंय ते बिनधास्त सांग, देव सगळं बिल देईल, शिव ओठ दाबून हसत बोलला. हां, मला व्हेज न्यूडल, मंचुरियन, 2 पेस्ट्री, 1 चॉकलेट फ्लेवर आणि दुसरी पायनॅपल, कोल्ड कॉफी आणि व्हेज मोमोज, आशू मेनू कार्ड बंद करत बोलली. मला पण सेम 2 पेस्ट्री, लगेच गाथा बोलली. ओके मॅडम. वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला. या दोघी एवढं सगळं खाणार? या आविर्भावात देव शिवकडे आश्चर्यानं पाहत होता आणि तो ओठ दाबून हसत होता. 10 मिनिटांतच त्यांची ऑर्डर आली. पूर्ण टेबल त्यांच्या ऑर्डरनं भरून गेलं होतं. दोघीही त्या खाण्यावरती तुटून पडल्या. देव आणि शिव तर त्यांच्याकडे चकित होऊनच पाहत होते. त्यांनी त्यांना फॉर्मॅलिटी म्हणून साधं विचारलं सुद्धा नाही. खाऊन झाल्यावर दोघींनी छान ढेकर दिला. पोट भरलं ना की अजून काही हवंय, देव मुद्दाम बोलला. नको, एवढं बास, नाहीतर रात्री डिनरला भूक लागणार नाही. बाहेरचं खाल्लं म्हणून आई ओरडते, आशू बोलली. म्हणजे तुम्ही घरी जाऊन अजून डिनर करणार, देव आश्चर्यानं बोलला. हो, आम्ही रोज डिनर करतो, तुम्ही नाही करत का, आशू बोलली. करतो आम्ही पण, शिव देवकडे पाहत हसत बोलला. बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, गाथा शिवकडे पाहून मुद्दाम बोलली. हां, या देवला बोलायचं होतं. देव बोल, शिव बोलला. ओके, आय एम सॉरी, देव तिच्याकडे पाहून हळूच आवाजात बोलला. ऐकायला नाही आलं, आशू तुला ऐकायला आलं का? नाही, आशू बोलली. देव, अरे जरा सगळ्यांना ऐकू जाईल असं म्हण, शिव बोलला. ओके सॉरी, देव बोलला. अजूनही ऐकायला नाही आलं, आशू बोलली. माझा आवाज एवढाच येतो, देव बोलला. ओह रिअली? काल तर गाथावरती ओरडताना तुमचा आवाज फार मोठा होता. तुमच्या आवाजानं सगळं हॉस्पिटल जमा झालं होतं, आशू बोलली. तुम्ही होतात तिथे? देव तिला रोखून पाहत बोलला. नव्हते, पण असते ना तर कालच तुम्हाला तिथल्या तिथे उत्तर दिलं असतं. गाथाने ऐकून घेतलं, मी घेत नसते ऐकून, आशू बोलली. देवने गाथाकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. किती अपमान केलात तुम्ही तिचा, सगळ्यांसमोर किती बोललात. गाथाला आजपर्यंत असं रूडली कधीच कुणी बोललेलं नाही, तुमची हिंमत कशी झाली, आशू रागानं देवला बोलली. ओके, आय एम सॉरी. मी माझं लॉकेट हरवलं म्हणून आधीच खूप रागात होतो, त्यात तुम्ही आलात आणि भेटायचा म्हणून हट्ट करत होतात, म्हणून तुम्ही सगळा राग माझ्यावर काढलात, गाथा हळूवार दुःखी आवाजात बोलली आणि त्याला कसं तरीच वाटलं. आय एम सॉरी गाथा, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय की मी तुझ्यावर विनाकारण ओरडलो, प्लीज माफ कर, देव तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलला. त्याचा तो प्रेमळ स्पर्श तिला सुखावून गेला आणि मॅडमचा राग लगेच विरघळला. तू जर आधीच लॉकेटबद्दल बोलली असतीस ना तर हा प्रकार घडला नसता.
त्या लॉकेटमध्ये तुमच्या आईबाबांचा फोटो आहे ना, मला वाटलं ते तुमच्यासाठी स्पेशल असेल म्हणून मी ते स्वतः तुम्हाला द्यावं असा विचार केला. मला तर ते फक्त लॉकेट तुम्हाला देऊन तुमच्याशी मैत्री करायची होती. मला माहीत आहे तुमच्याकडे आमच्यासारखा फालतू वेळ नसतो, म्हणून मी तुमची वाट पाहत थांबले होते. तुम्हाला त्रास देण्याचा, डिस्टर्ब करण्याचा माझा काही उद्देश नव्हता. गाथा डोळे पुसत बोलली. गाथा कुणाशीही अशी सहजासहजी मैत्री करत नाही आणि केली तर ती दिलसे करते. तिच्या मैत्रीत स्वार्थ, श्रीमंत गरीब, लहान मोठा असं काही नसतं. आशू तिच्या खांद्यावरती हात टाकत बोलली. फ्रेंड्स, देवनं गाथासमोर मैत्रीचा हात केला आणि गाथा शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती. बाय द वे, मी पण कुणाशी सहजासहजी मैत्री करत नाही आणि केली तर आयुष्यभर सांभाळतो. देव गाथाच्या डोळ्यात पाहत बोलला. गाथाने आशूकडे पाहिलं तर तिने हो असं खुणावलं. फ्रेंड्स, गाथानंही देवच्या समोर हात केला. तिचा हात इतका सॉफ्ट आणि नाजूक होता की त्याला एकदम हातामध्ये रुई दाबल्यासारखंच फील झालं. फायनली आपण सगळे फ्रेंड्स झालो, शिव खुश होत हसत बोलला. म्हणजे आता आपण पुन्हा भेटणार ना? गाथा देवकडे पाहत बोलली. ऑफकोर्स, देव बोलला. कधीही? गाथानं विचारलं. या, फक्त मी बिझी असेल तर जमणार नाही, देव बोलला. नो प्रॉब्लेम, गाथा देखील खुश होत बोलली. मग सगळं विसरून चौघेही छान गप्पा मारत बसले. गाथा आणि आशूने तर पहिल्याच भेटीत त्यांना स्वतःबद्दल सगळं काही सांगितलं. त्यांचे ते बालिश जोक देव देखील मस्त एन्जॉय करत होता. त्याला तिचं ते खळखळून हसणं फारच आवडलं. खरंच शिव म्हणतो तशी एकदम बिनधास्त होती ती. आगाऊ नाही तर खोडकर आणि खट्याळ होती. बालिश नाही तर अवखळ होती. साफ मनाची बडबडी गाथा त्याला खरंच खूप आवडू लागली. तर मग मित्रांनो, पहिल्याच भेटीत बरंच काही झालेलं दिसतंय. अजूनही बरंच काही होणं बाकी आहे बरं का. ते पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.